हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. काल गाडी काढली परत झालं. आज लय पाणी आले तिथं. आता गेल्यावर तुम्हाला पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि आता मी ह्या रस्त्याने चालू जातो. त्या रस्त्यावर तर भरपूर पाणी आले. आजचा पाऊस म्हणजे पाऊस झाला बरं का. रात्रभर पाऊस चालू होता, खतरनाक. पाणीच पाणी केलं. आज पुढे गेल्यावर बघा तुम्ही किती पाऊस झाला आहे. इथं बघा पाणी किती आहे. बघा रानातनं पाणी किती यायला लागले ह्या ठिकाणी. होय, हे माणूस विचारते मला पाण्यातनं कसं काय आलास. हे बघा इथनं पाणी कसं यायला लागले. तुम्हाला आठवते का मी म्हणत होतो पाणी आल्यावर हे रस्ता बंद होतोय. तर आता बघा गंमत, पाणी किती आले ह्या रस्त्याला. बघा हे पूर्ण रस्ता आहे आणि पूर्ण तिकडे पण रस्ता आहे. बघा किती आहे पाणी. बघा ह्या ठिकाणी असं पाणी येते या रस्त्याला आणि रस्ता बंद होती. किती पाणी आहे बघा रस्त्यावर. म्हणजे वाडाच आहे समजा ह्यो, तर त्या बाजूला रस्ता बांधलेला आहे. बघा पाणी भरपूर लांबपर्यंत पाणी आहे त्या ठिकाणी. भाई साहब, कालचा पाऊस विषय हार्ड पाऊस झाला. नाथखोळा याला भिजवलं सगळं. हे गाडी बंद पडली बघा. इथनं रेस करत नेली तर गाडी तिथं जाऊन बंद पडली. पाणी पाणी या ठिकाणी पाणी किती जोरात वाहते बघा. आता आलोय घरात आणि ह्या ठिकाणी मेणबत्ती लावल्या बघा. लाईट रात्री बसणं नाही, ढासाने काल काढले फोडून. आता उघडू खिडकी. खिडकी उघडल्या कसं दिसते बघा, मस्त वेगळी भारी. गाईज वाजल्यात 5 आणि चाललोय आता पाणी आणायला. पाऊस काय बंद होईना झाला आणि आल्या बघा छत्रीमधनं या लागला मागं हळूच. त्याकडं नाही रेनकोट. आणि विषय असा झाला आहे की पाण्याची बाटली आणायच्या खांद्यावरून पाण्यातनं. तर लाल्या मला म्हटलं आहे पाण्याची बाटली आणली तर 1000 रुपये देणार. तर बघूया आता लाल्या पैसे घेतोय का नाही, मी पाण्याची बाटली घेऊन येतोय का नाही. का तू घेऊन येतोयस? हां, तर बघूया आता काय विषय होते. तर या लागलाय. पाणी किती साठलंय ते आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघूया काय विषय होते. आणि चॅलेंज लय मोठा आहे आणि पाणी पण लय मोठा आहे. तर ह्यातनं घेऊन यायचं आहे. आता बघूया कसं कसं काय काय विषय होते. पाऊस तर काय बंद नाही. चॅलेंज तर ॲक्सेप्ट केलेला आहे आपण. तर बघूया आता कसा विषय होती काय होती आणि पडतोय का नाही, का पाणी जाते का नाही, का इथंच कार्यक्रम होते बघण्यासाठी तयार राहा. है ना लाल्या? लाल्याकडे रेनकोट नाही म्हणून मी एकटाच गेलो पाणी आणायला. आणि लगेच पाणी घेऊन आलो बघा मागे मी. चला चला हो पुढे. आत्ताच
इकडे जाऊ दे नाही सरीत जायची. आत्ताच जरा अंतर झाले, अजून आता वरपर्यंत आहे. आता लाल्या नसता इथं जास्त चिखल आहे त्यामुळं सरते. आलेला आहे अशा तऱ्हेने. दिसते का? दिसते का? बाटली तर घेऊन आलोय. आता शेरड आत घ्यायचे, शेरड तेवढे आत घ्या. पाऊस काय थांबणं झालाय, अवघड विषय झालाय. अजून 3-4 दिवस आणि पाऊस पडणार असेल, म्हणलं आजच काय होईल ते होईल. पाण्याची बाटली घेऊन या, त्यामुळं आजच घेऊन आलो. पण एवढ्या लांबनं घेऊन यायचं म्हणजे सोपं काम नाही. दिसते तेवढं सोपं नाही, तरी पण घेऊन आलो. बघूया लाल्या 1000 रुपये देतोय का नाही, का चेष्टा करतोय कोणाष्टा. तर आपण सोडूया शेरड. पहिला हिला सोडायची, परत हिला आणि परत हिला, आणि सोडलेला आहे. चला 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 चला. अरे अरे अरे. आणि आता पळतेत बघा कशा. पावसाचा एक थेंब म्हणजे यांच्या जीवावर येते. पावसात भिजायचं शेरडाने आवडत नाही, त्यामुळं अजिबात थांबत नाही. आता इथं कशा उड्या मारतात बघा, टान टान टान. लय भारी गंमत असते. चला चला. पाणी आहे तिथं, त्यामुळं शेहाड होती. चला 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 चला. पाय भिजत्यात, पाय भिजाय नको. चला शेरड तर आत घेतलेले आहेत. आणि पान कोंबडा आहे बघा, गेला वाटतं. पाणी साठले बघा या ठिकाणी, हे पाणीच खालीपर्यंत जाते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.